नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समृद्धी महामार्गालगत होणारे 20 नवनगरे याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्याला संपूर्ण माहितीही या व्हिडिओतून भेटणार आहे। आता हे नवनगरे कसे असतील, कोणत्या गावांना याचा फायदा होणार आहे, तसेच या नवनगराच्या भूसंपादनाला सुरुवात कधी होणार, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती मोबदला मिळणार, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, महाराष्ट्रातला बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राज्याच्या अर्थकारणाचा चेहरा मोहरा बदलणारा समृद्धी महामार्ग रविवारपासून सर्वांसाठी खुला झाला आहे। या महामार्गासोबतच ज्याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे ते म्हणजे या महामार्गाचे कृषी समृद्धी केंद्र। कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीसाठी महामार्गालगत 20 नवनगरांच्या निर्मिती कार्याला आता वेग येणार आहे। येत्या नवीन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रासह धामणगाव शहरालगत 4 गावांमधील 2000 हेक्टर शेतजमीन भूसंचय पद्धतीने ताब्यात घेतली जाणार आहे। कृषी समृद्धी केंद्रे अंदाजे 1000 ते 1200 एकर क्षेत्रावर मूलभूत सुविधांनी सुसज्ज असतील। यामध्ये निवासी क्षेत्रासह कृषी आधारित उद्योग, उत्पादन व व्यावसायिक केंद्र विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे। आधुनिक शहरी सोयी सुविधांनी सज्ज अशा या केंद्रांचा विकास केला जाईल। यातील अर्धी जमीन ही निवासी क्षेत्राला तर 5% क्षेत्र सार्वजनिक वापरासाठी असणार आहे। तसेच 20% अंतर्गत रस्त्यांसाठी, 15% व्यावसायिक क्षेत्राला आणि 10% ग्रीन झोन म्हणून ठेवण्यात येणार आहे। समृद्धी महामार्गालगत असलेल्या धामणगाव शहराजवळील दत्तापूर, नारंगावडी, जळगाव, आर्वी, आसेगाव या गावांच्या परिसरातील तब्बल 2000 हेक्टर शेतजमिनीच्या भूसंचयाला जानेवारी महिन्यात वेग येणार असे दिसत आहे। नव्याने उभारणी होत असलेल्या या नवनगर परिसराचे दत्तापूर असे नामकरण केले जाणार आहे। या नवनगराची लोकसंख्या साधारणतः 1 लाख इतकी असेल। या नवनगरात पुढील 3 वर्षात सर्व सोयी सुविधा उभ्या केल्या जातील, सोबतच उद्योग व्यवसायांची देखील उभारणी होईल। आता यासाठी जमिनीला मोबदला किती मिळणार, तर मित्रांनो, या नवनगरांच्या निर्मितीसाठी शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जिरायती जमिनीला प्रति हेक्टर 75,000 रुपये प्रति वर्ष मोबदला दिला जाणार असून बागायती जमिनीला 1,12,500 रुपये आणि हंगामी बागायती जमिनीला प्रति हेक्टर 1.5 लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे। याशिवाय 10 वर्षापर्यंत प्रति वर्ष या रकमेत 10% वाढ केली जाणार आहे। नागपूर मुंबई या 701 किलोमीटर लांबीच्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी हा टप्पा रविवारी सुरू झाला आहे। या मार्गावर नैसर्गिक वायूच्या पाईपलाईनचे काम 70% पूर्ण झाले आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प, ऑप्टिकल फायबर जाळे तसेच आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे। नवीन वर्षात धामणगाव तालुक्यातील 4 गावांची 2000 हेक्टर शेतजमीन भूसंचय पद्धतीने घेतली जाणार आहे। तसेच नवनगरात शेतकऱ्यांना भूखंड मिळणार आहेत। राहाता तालुक्यातील सावळी, विहीर व कोपरगाम तालुक्यातील धोत्रे येथे ही कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती होणार असून येत्या नव्या वर्षात या गावातही भूसंचय प्रक्रिया केली जाणार आहे। मित्रांनो, आपण अजून आपल्या टेलिग्रामला जॉईन झाले नाहीत तर लवकर जॉईन व्हा, त्या ठिकाणी आपण असे बरेच अपडेट टाकत असतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एक नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।